एका भांड्यामध्ये मी 2 कप दूध घेतलंय। दूध आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचंय। दूध गरम झाल्यानंतर त्यात मी अर्धी वाटी खारीकचे तुकडे टाकून घेतलेत आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतलाय। इथे मी सुकं खोबरं वापरलंय। आता हे खारीक आणि खोबरं या दुधामध्ये आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचंय। एक 5 ते 7 मिनिटं हे दुधामध्ये शिजल्यानंतर याच्यात आपल्याला साखर टाकून घ्यायची। खारीक मुळात गोड असते, त्यामुळे साखरेचं प्रमाण आपण थोडं कमी ठेवलं तरी सुद्धा चालतं। तर इथे मी 2 चमचे साखर टाकून घेतली आहे। साखर टाकल्यानंतर हे सगळं छान एकजीव करायचंय आणि पुन्हा हे थोडंसं उकळू द्यायचंय। तुम्ही बघू शकतायत हे सगळं आता छान उकळलेलं आहे। आता याच्यात आपल्याला काही ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे। तर इथे मी काही बदामाचे काप टाकून घेतले। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात ड्रायफ्रूट ॲड करू शकता। आता एक 5 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर आपले हे खारीक खोबऱ्याची जी खिरापत आहे किंवा ज्याला आपण हलवा म्हणू शकतो, तुम्हाला हवं ते तुम्ही इथे म्हणू शकता। तर हा पदार्थ आपल्या इथे तयार आहे। थंडीसाठी झटपट तयार होतो, पोटभरीचा असा हा पदार्थ आहे आणि खूप वेळ एनर्जी सुद्धा आपल्याला देतो। हा सांजा बनवण्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला। त्यात 2 छोटे चमचे तेल टाकायचं। तेल आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडं जास्तही वापरू शकतात। तेल गरम झालं की त्यात पाव चमचा जिरे टाकायचे। जिरे तडतडले की त्यानंतर याच्यात 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 1 छोटा कांदा बारीक चिरून टाकायचा। आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। हे पहा, कांदा इथे परतून झालेला आहे। आता कांदा परतून झालं की यानंतर याच्यात काही मसाले टाकायचे। सगळ्यात आधी थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला टाकला। हे सगळं चांगलं एकजीव करायचं। आता हे मसाले छान परतून झाले की त्यानंतर यात टोमॅटो टाकायचा आहे। 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला। टोमॅटो टाकल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं। हे पहा, आता हे सगळं छान परतून झालं की यानंतर याच्यात आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे। इथे मी ही पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे। डाळ फक्त स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे, भिजवलेली नाही आहे। आता मूग डाळ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं। त्यानंतर आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे दलिया। आमच्याकडे याला सांजा म्हटला जातो। गव्हाची जाडसर भरड असते तर त्याला दलिया असंही म्हणतात। बाजारामध्ये हा दलिया आपल्याला मिळतो। तर इथे मी हे 1 वाटी दलिया घेतला आहे, स्वच्छ निवडून धुवून घेतला आहे, भिजवलेला नाही आहे। हा आता ह्या कुकरमध्ये टाकला। त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं। आता जर हा दलिया नसेल तर आपण गहू जाडसर दळूनही आणू शकतो किंवा मग याला लापसी रवा असं सुद्धा म्हटलं जातं। तर लापशी ज्याच्यापासून बनवतात तो हा रवा आहे। आता हे चांगलं एकजीव केलं त्यानंतर यात पाणी टाकायचं आहे। तर मी इथे 3 वाटी गरम पाणी वापरलं आहे। गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे ही दलियाची चव खूप छान लागते। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं आणि हे पुन्हा एकजीव केलं। जेवढं आपण दलिया घेतलं असेल त्याच्या 3 पट पाणी वापरायचं। आता हे एकजीव केलं आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर टाकायची। पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं। पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला फक्त याची हाय फ्लेमवरती 1 शिट्टी करून घ्यायची आहे। 1 शिट्टी झाल्यानंतर कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा, म्हणजे त्याची वाफ निघू द्यायची आणि आपोआप ही वाफ निघाली की त्यानंतर कुकर उघडून पाहायचा। तर हे पहा, इथे अशा पद्धतीने हा जो तिखट सांजा आहे तो तयार झाला आहे। अतिशय छान टेस्टी असा हा सांजा तयार होतो। हे पहा, गरमागरम मस्त वाफाळलेला हा सांजा सकाळी सकाळी खायला खरंच खूप छान वाटतं। तर तुम्ही सुद्धा जरूर ही रेसिपी ट्राय करून पहा। ह्या पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी मेथी घेतली आहे। मेथी स्वच्छ निवडून घ्यायची आहे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची। तुम्ही बघू शकतायत अगदी बारीक मी इथे मेथी चिरून घेतलेली आहे। आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा तीळ किंवा आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण हे मसाले किंवा बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करू शकतो। 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, पाव चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला मी इथे वापरलेला आहे आणि त्यासोबत अर्धा चमचा बॅडगी लाल तिखट वापरलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त तिखटसुद्धा इथे वापरू शकतात। त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे। आता 1 वाटी मेथीचा पाला होता, त्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यात 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतलं आहे। यामुळे
आपली जी पुरी आहे ती तेलकट होणार नाही. आणि 1 चमचा तांदळाची पिठी टाकून घेतली, यामुळे पुरी खुसखुशीत होईल. 1 चमचा तेल म्हणजेच मोहन टाकून घेतलं, थोडंसं हिंग टाकून घेतला आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. पुरी बनवताना कधीही थोडंफार तेल ह्या कणकेमध्ये टाकावं, त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या छान सॉफ्ट राहतात. नाहीतर मग काही वेळानंतर ह्या पुऱ्या थोड्याशा वातड व्हायला लागतात. तर आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेतलं. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता ही जर कणिक आपण सैल मळली किंवा आपल्या चपातीच्या कणकेसारखी जर मळली तर मग पुऱ्यात तेल जास्त पितात, खूप तेलकट होतात. त्यामुळे कधीही पुऱ्यांची कणिक मळताना अगदी घट्ट अशी मळायची, म्हणजे पुऱ्यासुद्धा कमी तेलकट होतील आणि खुसखुशीतसुद्धा होतील. आता हे पहा, इथे मी हे कणिक मळून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकताय. ही कणिक मळून झाल्यानंतर तुम्हाला हवं तर तुम्ही 5-10 मिनटं ही अशीच ठेवू शकतात. मी लगेचच पुऱ्या बनवायला घेणार आहे. आता पुऱ्या बनवण्यासाठी कणकेचा एक गोळा घेतला, त्याला पीठ लावून घेतलं आणि याची नॉर्मल पोळी लाटून घेतली. चपातीसारखी पूड बनवायची नाही आहेत, साधीच आपली पोळी लाटून घ्यायची आहे. आणि ही जी पोळी आहे ही आपल्याला खूप जास्त पातळ लाटायची नाही आहे किंवा खूप जास्त जाडही ठेवायची नाही आहे. मध्यम लाटायची, म्हणजे आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी जाडच ठेवायची, मगच ह्या पुऱ्या छान फुगतात. तर आता इथे ही पोळी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकतायत. आता अशा प्रकारे एखादी वाटी, ग्लास किंवा ताटली ज्याला छान करपा असेल आणि त्याच्याने आपल्याला ही पुरी छान कापून घेता येईल, अशा प्रकारे इथे ही पुरी कट करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही आधीच छोटासा गोळा घेऊन छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा लाटू शकतात, पण ह्याप्रमाणे केलं तर पुऱ्या एकसारख्या तयार होतात. आता ह्या पुऱ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत. तर अशा प्रकारे मी बाकी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आणि त्यानंतर आता पुऱ्या आपण तळून घेऊ. आता पुऱ्या तळण्यासाठी इथे मी थोडीशी पसरट अशी कढई घेतली आहे. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं, त्यानंतर त्याच्यात पुरी टाकायची आहे आणि पुरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे. आता मध्यम गॅसवरती ही पुरी आपल्याला छान तळून घ्यायची आहे. आता ही पुरी जर तुम्हाला अगदी मऊ अशी हवी असेल तर हाय फ्लेमवरती पुरी तळा, म्हणजे या पुऱ्या खूप छान मऊ होतील. आणि जर तुम्हाला खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या हव्या असतील तर मध्यम गॅसवरती किंवा मग अगदी लो फ्लेमवरती ही पुरी तळा, म्हणजे छान खुसखुशीत पुरी तयार होईल. तर हे पहा, इथे मी ही पुरी तळून घेतलेली आहे आणि अशाच प्रकारे मी बाकी सगळ्या पुऱ्या तळून घेते. तर पहा, पुरीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीलासुद्धा ही पुरी खूप छान भन्नाट लागते. इडली बनवण्यासाठी आपण घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कप सेट करायचा आहे आणि त्याच्या प्रमाणात सगळे जिन्नस मोजायचे. तर इथे मी 1 कप उडीद डाळ घेतली आहे, पांढरी उडीद डाळ, आणि त्यासोबतच 3 कप मी तांदूळ घेतलेत. आपण इथे कुठलेही तांदूळ वापरू शकतो. आता इथे या भांड्यात मी 1 कप उडीद डाळ, 3 कप तांदूळ आणि 1 कप पोहे टाकून घेतलेत. ज्या वाटीने उडीद डाळ मोजली त्याच वाटीने बाकी सगळे जिन्नस मोजायचेत. हे सगळं एकजीव करून घेतलं आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर ह्याच्यात 2 ते 3 ग्लास पाणी टाकायचं किंवा मग हे सगळे बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि हे आपल्याला 6 ते 7 तासांसाठी असंच भिजू द्यायचं आहे. तर हे आता झाकून ठेवू. 6 ते 7 तासानंतर हे पहा, तांदूळ, पोहे आणि उडीद डाळ छान भिजलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. असं छान आता याचं आपण वाटण तयार करून घेऊ. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात तांदूळ आणि उडीद डाळचं जे आपण भिजून घेतलेलं मिश्रण होतं ते टाकलं. पाणी जास्त टाकायची गरज नाही आहे, अगदी आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी आपण ह्याच्यात टाकू शकतो. आणि हे आपल्याला मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत, मी इथे हे छान अगदी बारीक असं वाटून घेतलेलं आहे. खूप जाड वाटायचं नाही, नाहीतर मग इडलीमध्ये ते जे तांदूळ किंवा डाळीचे दाणे असतात तर ते एवढे छान लागत नाही. तर आपल्याला शक्य असेल तेवढं हे बारीक असं वाटून घ्यायचं. तर हे वाटण आता एका भांड्यात काढून घेतलं. थोडं मोठ्या भांड्यात काढायचं आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला 8 ते 9 तास हे आंबवण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे मी रात्रभर हे पीठ आंबवून घेणार आहे. हे पहा, आता रात्रभर मी हे पीठ आंबवून घेतलं आहे, तुम्ही बघू शकतायत. पीठ आता भरपूर फुललेलं आहे. हे पहा, असं छान फर्मेंट झालं आहे, हलकं फुलकं झालेलं आहे. आता हे पीठ छान एकजीव करायचं आणि फेटून घ्यायचं.
त्यासोबतच इथे आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे. तर चवीपुरता मीठ मी इथे टाकून घेतलं आहे. जर तुम्ही हे सगळंच पीठ एका वेळी वापरत नसाल तर तुम्हाला जेवढं लागणार आहे तेवढं पीठ एका वेगळ्या भांड्यात काढायचं आणि त्यात मीठ टाकायचं आणि हे जे उरलेलं पीठ आहे हे झाकून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. आता मीठ टाकून घेतल्यानंतर मी हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. 5 मिनटं फेटून घेतल्यानंतर इडली पात्राला तूप लावून घेतलं आणि त्यामध्ये आता हे मिश्रण थोडं थोडं ओतून घ्यायचं आहे. आता हे जे स्टँड आहे हे आपल्याला उकळत्या पाण्यात ठेवायचं आहे. तर इडलीच्या भांड्यात मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यात आता हे स्टँड ठेवलं, वरून झाकण बंद करायचं आणि 10 ते 12 मिनटं ही इडली हाय फ्लेमवरती छान वाफवून घ्यायची. तर इथे 10-12 मिनटं झालेली आहेत. त्यानंतर 5 मिनटं असंच हे बंद ठेवायचं. गॅस बंद केल्यानंतर लगेच इडली काढायची घाई करायची नाही. थोडंसं हे कोमट झालं की मग ही इडली आपल्याला ह्या साच्यातून बाहेर काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथे मी ही इडली बघा, तुम्ही बघू शकतायत, छान जाळीदार अशी इडली आपली इथे तयार झालेली आहे. टम्म अशी फुगलेली आहे आणि अगदी हलकी फुलकी अशी तयार झाली आहे. आता हे घोटून झालं की आपल्याला तडका बनवायचा आहे. तडका बनवण्यासाठी इथे मी 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा जिरे, 1 लाल मिरची, 1 ते 2 चमचे सांबार मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकून घेतला. आता हा तडका ह्या सांबारवरती टाकायचा आणि हे एकजीव करून घ्यायचं. तडका टाकल्यानंतर जर हे सांबार तुम्हाला अजून थोडं पातळ हवं असेल तर इथे तुम्ही पाणी ॲड करू शकतात. आता हा जो सांबार आहे हा आपल्याला मध्यम गॅसवरती 5 मिनिट उकळून घ्यायचा आहे. ह्यातच आता थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतली आणि सांबार इथे तयार झाला. इथे एका बाउलमध्ये 1 वाटी वरई घेतली. काही ठिकाणी याला भगरसुद्धा म्हटलं जातं. ही जी वरई आहे ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. जसे आपण तांदूळ धुतो तसंच 2 पाण्याने ही अगदी स्वच्छ अशी ही वरई धुवून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल. आता जिरे चांगले तडतडून झाले की त्यात आपल्याला बारीक चिरून घेतलेले बटाटे टाकायचे. 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून अशा प्रकारे बारीक चिरून घेतले होते. हे बटाटे आता ह्या तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. शक्यतोवर जाड कढई जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती इथे वापरा किंवा मग नॉनस्टिक पॅन वापरला तरी चालेल. आता इथे मी हे बटाटे तेलात चांगले परतून घेतलेत. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती हे बटाटे आपल्याला शिजून घ्यायचे. जर जाड कढई असेल तर पाणी टाकायची गरज पडत नाही, पण जर तुम्ही स्टीलची कढई वापरत असाल तर थोडंसं पाणी इथे टाकलं तरी चालेल. आता इथे मी अगदी थोडंसं पाणी टाकून हे बटाटे शिजवून घेतलेत. बटाटे अगदी व्यवस्थित पूर्णपणे शिजलेले आहेत. आता याच्यात अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे किंवा तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो. तिखटाऐवजी हिरवी मिरची टाकली तरी चालेल. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आहे. हे सगळं फक्त मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यात पाणी टाकायचं आहे. तर इथे मी 1 वाटी वरई घेतली आहे तर त्यासाठी आपल्याला तिप्पट पाणी लागणार आहे. इथे मी 3 वाट्या पाणी टाकून घेते. आता पाण्याची जी क्वांटिटी आहे ती वरई किती जुनी किंवा नवीन आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतं. जर तुमची वरई जर जुनी असेल तर पाणी जास्त प्रमाणात लागू शकतं कारण ती फुलून येते. इथे मी आता 3 वाट्या पाणी टाकून घेतलं आहे. जर तुम्ही ही वरई बनवल्यानंतर लगेचच खाणार असाल तर एवढं पाणीसुद्धा पुरेसं होतं. पण जर तुम्ही ही थोड्या वेळाने किंवा डब्यासाठी बनवत असाल तर पाण्याची क्वांटिटी थोडीशी तुम्ही वाढवायची आहे कारण थंड झाल्यानंतर ही जी वरई आहे ही अजून थोडीशी कोरडी होते. तर इथे मी पाणी टाकून घेतलं आहे. आता चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे. हे पहा, इथे हे पाणी आता पूर्णपणे उकळलेलं आहे. आता याच्यात धुवून घेतलेली वरई टाकायची आहे. बटाटे आपण आधीच शिजवून घेतले होते कारण जर वरईसोबत बटाटे शिजवायचं म्हटलं तर वरई लवकर शिजते पण बटाटे तेवढं लवकर शिजत नाहीत. त्यामुळे ते एकतर तुम्ही आधी उकडून घ्या नाहीतर मग अशा प्रकारे तेलात परतून घ्या.
आता वरई टाकल्यानंतर हे सगळं एकजीव केलं. एक झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती ही वरई 5 मिनटं शिजवून घ्यायची. 5 मिनटातच आपली वरई अगदी छान शिजलेली आहे. तुम्ही बघू शकताय छान मोकळी आणि सुटसुटीत अशी ही वरईची फोडणीचा भात आपण याला म्हणू शकतो, हा तयार झाला आहे.